कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा अधिवेशनात ऑनलाईन रमी गेम खेळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। मात्र ऑनलाईन रमी गेमचं व्यसन आणि त्या व्यसनापायी असंख्य तरुण कर्जबाजारी झाल्याचं समोर आलंय। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील जय जाधववर 84 लाखांचं कर्ज झालंय। तर पिंपरी चिंचवडमध्ये रिअल इस्टेटच्या व्यवसायातून उभे केलेले 23 लाख मित्रमंडळींकडून घेतलेले 20 लाखांचं कर्ज, करमाळा येथील 1.5 एकर शेती आणि स्कॉर्पिओ गाडी गहाण ठेवून 20 लाखांचं कर्ज उचललं। आज कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा अधिवेशनात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ पाहून जयने देखील खंत व्यक्त केली। मंत्र्यांचा व्हिडिओ पाहून कुणीही चुकीची प्रेरणा घेऊ नका, झालं तेवढं नुकसान पुरे, आता आहे तिथं थांबा, असं आवाहन जयने केलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी। याच गेमच्या माध्यमातून 80-85 लाखाचं कर्ज खरं तर केलं होतं। काय एकंदरीत या गेमची कशी सुरुवात खरं तर तुझ्या आयुष्यात सुरू झाली आणि किती दिवसांपासून पूर्वी खरं तर या गेम मध्ये तू उतरला? ह्याची सुरुवात आपले सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यातील वाशिंबे गाव आहे। त्या गावातले माझे 2 सहकारी, ह्या दोघांनी माध्यमातून मला एक लिंक आली। त्या लिंक मी डाउनलोड केल्यानंतर ह्या गेमला प्रवास चालू झाला। मग ह्याच्यामध्ये मी छोटी माझी पहिली अमाऊंट 5,000 टाकली। 5,000चे मला 50,000 मिळाले। 50,000 नंतर मी त्याची अपेक्षा वाढत गेलो। मग मी त्या गेमच्या आकर्षित झालो आणि ते गेम खेळत मी 5,000चे 10,000, 10,000चे 20, 50 आणि असे लाखांनी पैसे मी त्यात टाकायला लागलो आणि हे पैसे माझे त्याच्यामध्ये जात राहिले। अशा पद्धतीने माझं तिथं नुकसान झालं। जमिनीच्या माध्यमातून तुझे कर्ज घेतलं किंवा गाडीच्या माध्यमातून ते कर्ज घेतलं, हे सर्व कर्ज याच गेमच्या माध्यमातून लावलं? हो, मी ते सर्व कर्ज ह्याच गेमला मी खर्च केलेलं आहे। तसं मी अख्खं बँक स्टेटमेंट, माझ्या सगळ्या गोष्टी मी सायबर सेलला मी तिथं दिलेलंच, डिपार्टमेंटला सायबरला मी तशी रिसर तक्रारी मी पोलीस स्टेशनला सायबर सेलला केलेली आहे। आज जी बी माझ्याकडे काय 10-20 लाख रुपये देणं आहे ते मी सहजासहजी देईल। माझ्याकडे तसं सोर्स आहेत, माझ्याकडे तसं उत्पन्न बी माझं आहे। पण ज्यांचे कोणी आता इथं अडकलेत ना, त्यांना माझा एवढा सल्ला असेल, तुम्ही ह्यातनं बाहेर पडा। ह्याच्यावरती उभा राहून तुम्ही कुठलंही स्वप्न बघू नका आणि ह्याला तुम्ही एक जुगार म्हणून बघा। ह्याला एक तुम्ही कुठला खेळ किंवा कुठला तुम्हाला इन्कम सोर्स मिळणारं साधन म्हणून कधीच बघू नका। गेल्या काही दिवसांमध्ये सर्वात जास्त चर्चेत नाव आलं ते म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे। माणिकराव कोकाटे यांनी खरं तर सभागृहातच ही गेम खेळताना ते आढळून आले आणि त्यानंतर या गेमविषयी अनेक चर्चा सुरू झाल्या। काय वाटतंय, कृषी मंत्रीच खरं तर या गेममध्ये अडकले? तसं पाहायला गेलं तर भारत देश आपला कृषीप्रधान देश आहे आणि राज्य देश कृषीवरती खूप प्रमाणात अवलंबून आहे आणि त्याच्यामध्ये अशी व्यक्ती जी कृषी खातं राज्याचं सांभाळते, अशी व्यक्ती, जबाबदार व्यक्ती जर विधानसभेसारख्या ठिकाणी जर असं कृत्य करत असेल किंवा ह्या कृत्यापासून लांब राहत नसेल तर तुम्हाला ह्याचा अंदाज असेल की ही जी ऑनलाईन गेम आहे ती माणसाला कुठपर्यंत नेऊन टेकवते। म्हणजे ती हे त्यांनी केलं का, ह्या त्या गेमनी त्यांना तिथपर्यंत मार्गदर्शन दाखवलं, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। कारण का माणूस तेवढा त्याच्यामध्ये आहारी जातो। हे प्रकरण रोहित पवारांनी बाहेर काढलेलं आहे आणि त्यांनी नंतर कोकाटे साहेबांनी सांगितलं की बाबा मी अशा पद्धतीचा गेम खेळत नव्हतो, माझ्यावरती ज्यांनी आरोप केले मी त्यांना कोर्टात खेचणार, अशा गोष्टी करणार। तर त्यांना मी तर हात जोडून विनंती करेन की त्याच्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बी इन्व्हॉल्व करा, मला बी त्याच्यामध्ये कोर्टामध्ये खेचा। कारण मी पूर्णपणे सांगू शकतो की बाबा ते गेमशी निगडीत प्रकरण आहे। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।